हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हा काही इन्फॉर्मेटिव्ह नाही आहे. तर मी माझ्या अनुभवातून ज्या गोष्टी शिकली किंवा ज्या गोष्टी मला कळल्या त्या गोष्टी मी माझ्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे. तर जेव्हा समजा कोणतीही स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा तिच्या मनात खूपच उत्सुकता असते की आपल्या म्हणजे पोटामध्ये मुलगी आहे की मुलगा आहे ते जाणून घेण्यासाठी मग कोणी जे समजा आपल्या बुजुर्ग असतात म्हणजे आपली आजी किंवा पणजी ह्या आपल्याला काही गोष्टी सांगत असतात की नाही बाई तुला हे होत आहे का, तर तुझ्या पोटात मुलगी असेल, नाही तुला हे होत आहे का, तुझ्या पोटात मुलगा असेल. जशी सर्वांना उत्सुकता असते तशीच आम्हाला सुद्धा होती. त्यामुळे मग आम्ही म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नसेल की आम्ही ते सर्च करायची सोडली असेल. यूट्यूबवर आम्ही सर्व गोष्टी सर्च केल्या, कशावरून कळेल की मुलगा आहे की मुलगी आहे. आणि त्या अनुभवातून मी ज्या गोष्टी शिकली, ज्या गोष्टी मला कळल्या त्याच गोष्टी मी आता तुमच्यासोबत या ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत आहे. तर तशाच काही गोष्टी माझ्यासोबत खऱ्या ठरल्या आणि काही गोष्टी मीठ ठरल्या. आणि त्या कोणत्या खऱ्या ठरल्या आणि कोणत्या मीठ ठरल्या ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण प्रेग्नेंट असताना तर सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पहिले तर वाटते मुलगा असो की मुलगी असो ते फक्त सुखरूप असली पाहिजे, तिला काही झालं नाही पाहिजे याची आपण काळजी घेत असतो. पहिले 3 महिने तर माझे असे इझिली निघून गेले की मला काही कळलंच नाही. त्यानंतर थोडं मग माझं म्हणजे मळमळ व्हायची पण मला वास वगैरे कोणत्या गोष्टीचा आलाच नाही. त्यामुळे मग मला जास्त उत्सुकता होती की आपण बघू म्हणजे याच्यावर सर्च करू त्याच्यावर सर्च करू मुलगा आहे की मुलगी आहे ते. तर मला त्रास कोणताच झाला नाही. त्यामुळे मग सर्वजण म्हणत होती की तुला काहीच त्रास नाही झाला तर तुला मुलगाच होईल. पण आता तुम्हाला तर माहीत आहे मला काय झालं आहे, मुलगी झाली आहे. कुणी म्हणत असतात की पायावर सुजन आली, पण माझ्या तर पायावर सुजन आली नव्हती, पण थोडीफार आली होती जेव्हा मी माझा बेबी शॉवर होता त्या टाईमला. कारण की थोडीशी दगदग झाली होती, इकडे फिरणे तिकडे फिरणे आणि जास्त चाल झाली होती आणि उभं पण राहणं झालं होतं खूप वेळेस, म्हणून माझ्या पायावर सुजन आली असेल असं मला वाटतं. पण आता कुणाचं काय, तर पायावर सुजन आली की म्हणतात की मुलगा होते. पण माझ्यासोबत तर तसं काही झालं नाही, पायावर सुजन आलीच नाही आणि मला मुलगी पण झाली. आज खूप दिवसानंतर माझं हे गुणी बाळ दुपारी खूप छान झोपलं. नाहीतर अशी तर ती फटकन झोपली की 5-10 मिनटात उठून जाते. जर पाळणं हलवत असलं तर ते झोपून राहते. पण आज पाळणं न हलवता चांगले 1 ते 1.5 तास झोपली ती आणि खूप हसत उठले ना, हसत उठली. झोप झाली तुझी? अनु जेव्हा माझ्या पोटात होती तेव्हा मी कोणत्या गोष्टी खाल्ल्या त्यामुळे मग तिची स्किन आहे ना खूपच छान झाली. कोणाच्या डोक्याला छोट्या बाळाच्या डोक्याला केस पण नसतात, पण अनुचे केस पण किती दाट आहेत. तरी आम्ही तिची 2दा टक्कल पण करून एक वेळा जावळे काढले तेव्हा, आणि त्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये आम्ही मेमध्ये तिचे डबल टक्कल केली होती, तरी पण तिचे केस खूप छान आले. तर मी तुम्हाला नक्की सांगेल की मी प्रेग्नेन्सीमध्ये काय खाल्लं होतं आणि त्यामुळे तिची स्किन किंवा हिचे केस खूप छान झाले. त्यासोबतच ती एवढी इंटेलिजंट आहे की तिला जर कोणती गोष्ट सांगितली आपण की अनु आपण विठ्ठल करू तर ती पटकन करून दाखवणार. त्यानंतर नाही बघितलं विठ्ठल म्हटलं बरोबर. त्यानंतर आपण जर म्हटलं तिला अनु तू फ्लाइंग किस कर बरं पटकन, तर ती पटकन फ्लाइंग किस करते. अनु फ्लाइंग किस कर. अनु विठ्ठल नाही, फ्लाइंग किस करा. फ्लाइंग किस. अरे बापरे, फ्लाइंग किस पण दिली तू. नाही तसं नाही करू, केस खराब होईल ना मम्माचे. माझी तुझी दी फ्लाइंग किस माझी. टाटा कर बरं मग पटकन, टाटा करून दे. टाटा. हां झालं टाटा. चला आपण आता आपल्या पुन्हा मुद्द्यावर येऊया. तर कुणी म्हणत असतात की प्रेग्नेन्सीमध्ये केस गळतात, मुलगा असले म्हणजे केस गळतात किंवा मुलगी असली म्हणजे केस गळतात. पण खरं माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे केस गळले किंवा नाही गळले असं म्हणू नाही शकत, थोडं मॅक्झिमम प्रमाणात गळले. पण त्याच्यामागे एक रिझन आहे की आपण समजा आपल्या शरीरामधलं आहे ते आयरन कॅल्शियम हे सर्व घटक काय तर आपल्यासोबतच आपल्या बाळाला पण जातात, त्यामुळे ते आपल्या शरीराला कमी पडतात. त्यामुळे सुद्धा आपले केस गळती होत असतात. त्याचबरोबर आणखी म्हणत असतात की प्रेग्नेन्सीमध्ये वजन वाढते. तसं तर आपल्या
महिलांचं तर प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतेच. त्यासोबत जर का आपल्या हजबंडचं जर वजन वाढलं त्याच पिरियडमध्ये, जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो त्या पिरियडमध्ये, तर असं म्हणतात की त्यांचं जरी वजन वाढलं आणि आपलं वजन वाढलं तर मुलगा होतो. तर मला तरी ही मीथ वाटते, कारण की यांचं वजन वाढलं पण नाही आणि कमी पण नाही झालं, आणि माझं तर वाढलंच होतं. ते तर वाढणीच होतं, वाढलं नसतं तरच काही प्रॉब्लेम आहे असं म्हटलं असतं. ते सुद्धा म्हणत असतात की डाव्या कुशीवर झोपला तर मुलगा आणि उजव्या कुशीवर झोपली तर मुलगी. मी तर नेहमी आरामशीर डाव्या कुशीवर झोपत होती आणि तरीही मला मुलगी झाली. त्यामुळे हा पण पॉईंट जाता. हे सुद्धा माझ्यासोबत काही खरं घडतं. तर आणखी पोटाचा आकार, पोटाच्या आकारावरून पण ज्या समजा म्हाताऱ्या असतात, म्हणजे आपल्या आजी वगैरे किंवा पणजी वगैरे, त्या तर मेन सांगतात की नाही, वर जर पोट असला तर मुलगाच होणार, आणि जर का खाली जर असलं म्हणजे बेंबीच्या खाली जर लोंबतं असलं तर म्हणतात की मुलगीच होणार. पण माझ्या बाबतीत तर माझं जे पोट होतं ते एकदम असं वरती आलेलं होतं, खाली बिलकुल झुकलेलं नव्हतं, पूर्ण बेंबीच्या वरतीच होतं. आणि आणखी जे बॅक साईडने जर बघितलं तर असं वाटतसुद्धा नव्हतं की ही प्रेग्नेंट आहे म्हणून, जर समोरून जर बघितलं. आणि पोटसुद्धा काही एकदम मोठं झालं नव्हतं, एकदम नॉर्मल होतं, थोडंसंच होतं. आणि 7व्या महिन्यात तर असं वाटत पण नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. आम्ही जेव्हा बेबी शॉवर केलं तेव्हा कोणालाच म्हणजे असं वाटत नव्हतं की ही प्रेग्नेंट आहे, की हिचं 7वा महिना चालू आहे म्हणून. कदाचित असू शकते की मी उंच आहे आणि माझी म्हणजे मी एकदम हेल्दीसुद्धा नव्हती, त्यामुळे सुद्धा नसेल, आता तेवढं तर मला काही माहिती नाही. पण माझं पोट वरतीच होतं, ते बिलकुल खाली लोंबलं नव्हतं. त्यामुळे आणि सर्वांचे जे मीत होते किंवा जे म्हणणे होते की तुला मुलगा होणार, ते खोटं ठरलं आणि मला मुलगी झाली. आता तुम्हाला उत्सुकता वाटत असेल की म्हणजे आम्ही कोणत्या गोष्टीवरून ठरवलं की आम्हाला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे. तर ते आता मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगते की ही गोष्ट पण आता 100% खरी प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही, पण आमच्या बाबतीत झाली. तर म्हणजे असे डॉक्टर सांगत असतात किंवा जे समजा डॉक्टर फील्डमधले आहे किंवा सायन्सच्या फील्डमधले आहे, तर ते असं म्हणत असतात की जर का प्लासेंटाची पोझिशन समोरच्या बाजूला असेल, म्हणजेच फ्रंट साईडला असेल तर मुलगी होतात आणि बॅक साईडला असेल तर मुलगा होतात. तर ही गोष्ट आमच्यासोबत खरी झाली की आमची म्हणजे प्लासेंटाची पोझिशन होती, जे आम्ही सोनोग्राफीच्या रिपोर्टवरून आम्हाला कळलं की आमची पोझिशन समोरच्या बाजूने आहे. आणि त्यामुळे आम्हाला समजा 90% आम्ही शुअर होतोच की आम्हाला मुलगी होईलच म्हणून, आणि शेवटी आम्हाला मुलगी झाली. आणखी आहे की फूड क्रेविंग, जर का तिखट खावं वाटत असेल तर मुलगा होतात आणि गोड खावं वाटत असेल तर मुलगी होती. पण हे माझ्या बाबतीत खरं ठरलं, मला खूपच गोड खाण्याची क्रेविंग होत होती की मला कोणती गोष्ट जर का दिली, कितीही दिली, जसं की सर्वात जास्त तर मला रसगुल्ले खावं वाटत होते, ते तर खूपच गोड असतात. त्यानंतर बासुंदीसुद्धा मी खूप खाल्ली. त्यानंतर गुलाबजाम पण खाल्ले. मला हे माझ्या बाबतीत खरं ठरलं की मला फूड क्रेविंग म्हणजे गोड जी होत होती आणि त्यामुळे मुलगीच होती, आणि ते माझ्यासोबत खरं ठरलं. त्यामुळे माझा या गोष्टीवर विश्वास आहे की या क्रेविंग्समुळे पण मुलगी होऊ शकते. तर असं म्हणतात की मुलगी पोटामध्ये असली म्हणजे आपली स्किन ग्लोईंग होते, पण हे माझ्या बाबतीत खरं ठरलं, कारण की मी सुद्धा खूप गोरी झाली. त्यानंतर शायनिंगसुद्धा होत होती. पण आता ती मुलीमुळे झाली की आपण जे समजा प्रेग्नेन्सीमध्ये फ्रूट्स, कोकोनट वॉटर किंवा ड्राय फ्रूट्स त्याचे लाडू वगैरे खातो, त्यामुळे झालं हे ते मला माहिती नाही. पण ही माझ्या बाबतीत गोष्ट खरी ठरली, कारण की माझी स्किन खूप ग्लोईंग झाली होती. मला तरी नेहमी म्हणत होते, आशू किती छान दिसत आहे, किती गोरी गोरी दिसत आहे. मुलगा हो की मुलगी हो, सेम असते, प्रत्येकाचे सेमच लाड होतात. आता काही पहिल्यासारखं राहिलं नाही की मुलगीच पाहिजे की मुलगाच पाहिजे म्हणून. आता काहीही झालं तरी आपण त्यामध्ये खुश असतो. फक्त आपण देवाकडे प्रार्थना करत असतो काहीही हो, फक्त ते सुखरूप हो, म्हणजे असं आपल्या सर्वांची इच्छा असतेच. आणि आताच्या काळात तर तसं म्हटलं तर फक्त काय तर मुलगा म्हणजे फक्त आई होणं हीच खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. जसं असं म्हणतात की मुलगा व्हायला भाग्य लागतं, तसंच मुलगी व्हायला सौभाग्य लागतं, आणि ते आमचं सौभाग्य होतं म्हणून आम्हाला मुलगीसुद्धा झाली. जसा मी हा अनुभव तुमच्याशी शेअर केला, तसंच आणखी जे मला प्रेग्नेन्सीमध्ये आलेले अनुभव आणि माझ्या आयुष्यात जे आणखी कोणते अनुभव येत राहील ते सुद्धा मी तुमच्याशी या माध्यमातून शेअर करेल. आणि असेच नवनवीन अनुभव माहिती किंवा घेण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.